एखाद्या गोष्टीत किंवा चित्रात असाव्यात अशा सुंदर एकदम सिनिक 5 टॉय ट्रेन्स भारतामध्ये आहेत। या 5 टॉय ट्रेन्स कुठल्या, प्रवास कसा करायचा, बुक कशा करायच्या आणि मुख्य म्हणजे टॉय ट्रेनच्या प्रवासासोबतच तुम्ही तिथे ट्रिप कशी प्लॅन करू शकता, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे 5 टॉय ट्रेनची माहिती त्याचबरोबर 5 ट्रिपचे प्लॅन देणार आहेत। तर या 5 मधली जी 5वी ट्रेन आहे ना, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्हाला अजिबात ती माहित नसणार आहे। अतिशय ऑफबीट अशी टॉय ट्रेन ती आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत राहा। तुम्हाला जर तुमची ट्रिप सफल करायची असेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि तुमच्या दोस्तांना जरा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी। हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आपण 5 माउंटन टॉय ट्रेन कव्हर करणार आहोत आणि पहिली आहे आपल्या अगदी जवळची, ती म्हणजे माथेरान टॉय ट्रेन। माथेरान टॉय ट्रेन जी आहे ती नेरळ स्टेशन पासून माथेरानला अशी धावते। साधारण 2 ते 2.5 तास लागतात। दररोज सकाळी 8:50 ला ही असते आणि 11 वाजता असते। फक्त 2 फेऱ्या नेरळवरनं माथेरानला आणि 2 फेऱ्या माथेरानवरनं नेरळला अशा होतात। सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे याचं बुकिंग ऑनलाईन होत नाही। तुम्हाला कंपल्सरी तिकीट काउंटरवर जाऊनच तिकीट काढावं लागतं आणि तिकीट काउंटर हे ट्रेनच्या 45 मिनिटं आधी ओपन होतं। त्यामुळे तुम्हाला खूप आधी लाईन लावायला लागते। प्रत्येक फेरीला फक्त 100च कॅपॅसिटी आहे। 100 प्रवासी भरले की ट्रेन फुल होते, तुम्हाला त्या दिवशीचं तिकीट मिळत नाही। त्यासाठी 84 सेकंड क्लास आणि 16 फर्स्ट क्लास। सेकंड क्लासचं तिकीट आहे 100 रुपये साधारण आणि फर्स्ट क्लासचं 350 रुपये। त्यामुळे जर नशीब असेल तर तुम्हाला तिकीट मिळू शकेल, कारण वीकेंडला तर तुम्ही अजिबात फंदातच पडू नका जायच्या, कारण पहाटे 5 वाजल्यापासून लोक तिथे लाईन लावतात। प्रत्येकी 4 तिकीटं बुक करायलाच परवानगी आहे। त्यामुळे तुमच्या आधी जर एक साधारण 20-25 लोक असतील तर तुमचं तिकीट त्या दिवशीचं गेलं। तुम्ही दुसऱ्या दिवशीचं किंवा महिन्याभरानंतरचं सुद्धा तिकीट काढू शकत नाही। ॲडव्हान्स बुकिंगच नाही, जायचं थेट तिकीट काढायचं आणि प्रवास करायचा। आता मला हेच कायम वाटतं, म्हणजे खूप वाईट वाटतं मला या गोष्टीचं, की खरं तर इतकी मागणी आहे पण आपण बुलेट ट्रेनच्या बाता मारतो, हायपरलूप म्हणतो, 20 मिनिटात पुणे मुंबई प्रवास होणार वगैरे। पण ज्या साध्या छान एक्झिस्टिंग ट्रेन आहेत की ज्यांना खूप जास्त मागणी आहे, त्याची काय आपण फ्रिक्वेन्सी वाढवत नाही। तिथे लोकांना तुम्ही स्ट्रगल करायला लावता। असो, सध्या माथेरानचा खूप जास्त गोंधळ सुद्धा चालू आहे। तिथे घोडेवाले लुटतात। टॅक्सी शिवाय जर तुमची प्रायव्हेट गाडी असेल तर अननेसेसरी 500 रुपये तिथले टॅक्सीवाले टोल घेतात। त्यामुळे खूप जास्त तिथे आंदोलनं झाली आणि आता ज्या प्रवासी संघटना आहेत त्या म्हणतात की माथेरान आता बंदच करायचं। त्यामुळे जर तुम्ही या एप्रिल महिन्यामध्ये प्लॅन करणार असाल तर शक्यतो वीकडेजमध्ये प्लॅन करा आणि नीट चौकशी करा, कारण सध्या तिथलं वातावरण खूप तापलेलं आहे आणि खूप जास्त कष्ट करून महत्प्रयासाने तुम्हाला जर माथेरानच्या टॉय ट्रेनचं तिकीट मिळालं तरी तुम्ही म्हणाल की मग ट्रिपचा प्लॅन काय करायचा, तर माथेरान अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे। तुम्ही छानपैकी 2 ते 3 दिवसाचा प्लॅन तिथे करू शकता। टॉय ट्रेनने तिथे पोहोचल्यावरती तिथे खूप सारे पॉईंट्स आहेत, पण तिथे आतमध्ये म्हणजे माथेरानमध्ये प्रायव्हेट गाडीनी किंवा कुठल्याच गाडीनी फिरायला परवानगी नाहीये। हे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही एकतर चालत फिरू शकता किंवा घोड्यावरनं। जर तुम्हाला चालायला मजा येत असेल आणि सकाळच्या वेळेला मस्त वातावरण असतं माथेरानमध्ये, त्यामुळे तुम्ही चालत सुद्धा फिरू शकता। पण जर चालायची इच्छा नसेल तर घोड्यावरनं हे सगळे पॉईंट्स दाखवतात। घोडेवाले खूप जास्त पैसे सांगतात, त्यामुळे नीट बार्गेन करा, आधी नीट पूर्णपणे माहिती घ्या, कारण ते कमिट एक करतात आणि दाखवतात वेगळंच। असे खूप लोकांना अनुभव आलेले आहेत। त्यामुळे माथेरान तुम्हाला छान 2 दिवस आरामात फिरता येईल। तिथे रिसॉर्ट्सचे ऑप्शन्स आहेत, स्वस्त बजेट होमस्टेज नाही आहेत तिथे, पण बजेट स्टेचे सुद्धा तिथे ऑप्शन आहेत। माथेरानचं जे मार्केट आहे ते खूपच छान हॅपनिंग आहे आणि मुख्य म्हणजे ही जी टॉय ट्रेन आहे हा प्रवास सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अतिशय प्लेझंट वातावरण असतं, पावसाळ्यात सुद्धा मस्तच वातावरण असतं, पण पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा दरड कोसळते, त्यामुळे टॉय ट्रेन बंद असते। त्यामुळे उन्हाळ्यात छानपैकी 2 ते 3 दिवसाचा ट्रिपचा प्लॅन तुम्ही नक्कीच करू शकता। भारी गोष्ट म्हणजे या 5ही टॉय ट्रेन ज्या आहेत त्या 100 वर्षांपेक्षाही जास्त जुन्या आहेत। या ब्रिटिशांच्या काळात चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे ऑफकोर्स डबे रिनोव्हेट झाले असतील, पण जे सगळे हे जे रेल रूट आहेत ते खूप जुने आहेत। बरं, या ट्रेन जशा 100 वर्ष जुने आहेत ना, तसा आपला चॅनल पण 2 वर्ष जुने आहे। पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, लोक येतात, व्हिडिओ बघतात आणि पुढे जातात, सबस्क्राइब करत नाहीत राव। तर आपली दुसरी टॉय ट्रेन आहे कलका शिमला टॉय ट्रेन। ही टॉय ट्रेन सुटते हरियाणामधल्या कलका इथून, जे चंदीगडपासून साधारण अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती आहे आणि जाते ती थेट शिमल्याला, साधारण 5 ते 6 तास घेते। भारी गोष्ट म्हणजे हिवाळ्यात सुद्धा ती चालू असते, त्यामुळे कम्प्लिटली स्नो ट्रेनचा तुम्हाला फील तिथे, कम्प्लिटली स्वित्झर्लंडचा फील तुम्हाला तिकडे येऊ शकतो। आता कलकाला कसं पोचायचं, जर तुम्ही फ्लाईटने जाणार असाल तर थेट चंदीगडला जाऊ शकता आणि चंदीगडवरनं कलका तुम्ही टॅक्सीने सुद्धा जाऊ शकता। ट्रेनने जाणार असाल
तर तुम्हाला दिल्लीवरनं कलकाला दररोज ट्रेन आहेत. शताब्दी एक्सप्रेस सुद्धा तिथे आहे. त्यामुळे तुम्ही इथून दिल्लीला फ्लाईटने जाऊ शकता आणि दिल्ली टू कलका ट्रेननी जाऊ शकता. शताब्दी एक्सप्रेस एकदम वेळेत आहे. अजून 3 ते 4 ट्रेनचे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला IRCTCच्या वेबसाईटवरनं ते दिसू शकते. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे याचं तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. IRCTCच्या वेबसाईटवरनं तुम्ही अगदी 1-2 महिना आधी बुकिंग करू शकता. त्यामुळे तुम्ही वेल ॲडव्हान्स ही ट्रेन प्लॅन करू शकता. अजून एक छान गोष्ट म्हणजे याच्या दररोज 6 फेऱ्या आहेत. कलकावरनं 6 वेळा ही ट्रेन जाते आणि वेगवेगळ्या ट्रेन्स आहेत. त्या कुठल्या मी तुम्हाला सांगतो. त्यातली तुम्ही कुठली बुक करायला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगतो. पहिली जी ट्रेन आहे कलकावरनं ती सुटते साधारण 3:30 वाजता आणि जी शेवटची आहे 6वी ती साधारण 12 वाजता सुटते. आता याच्यामध्ये शिवलिक एक्सप्रेस आहे, हिमालयन क्वीन आहे, रेल मोटर म्हणून आहे आणि विस्टाडोम अशा 3 ते 4 प्रकारच्या ट्रेन आहेत. पण यातली सगळ्यात जास्त लोक प्रेफर करतात ती म्हणजे शिवलिक एक्सप्रेस. ही ट्रेन सुटते साधारण सकाळी 6:30 वाजता आणि 6:30 ते 10:11 सकाळची खूप छान वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला खूप छान नजारा दिसू शकतो. आणि शिवलिक एक्सप्रेस जी आहे म्हणजे या सगळ्या ट्रेनमधली शिवलिक एक्सप्रेस ही शताब्दीसारखी आहे. म्हणजे तिथे फर्स्ट क्लास सुद्धा आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. म्हणजे सगळ्याच ट्रेनमध्ये फर्स्ट क्लासचा ऑप्शन आहे, पण याच्यामध्ये फर्स्ट क्लासमध्ये तुम्हाला कंपार्टमेंट सुद्धा मिळू शकतं आणि फूड सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. फूड ओके ओके असतं, पण तो रूट इतका सुंदर आहे ना की तुम्हाला खाता खाता तो रूट एन्जॉय करता येतो. त्यामुळे मॅक्सिमम जी लोक आहेत ते शिवलिक प्रेफर करतात. रेल मोटर नावाची पण एक ट्रेन आहे याच रूटवरती, पण त्याला फक्त एकच डबा आहे. ती थोडीशी कंजेस्टेड आहे आणि ती थांबत नाही. शिवलिक एक्सप्रेस ही प्रत्येक स्टॉपवर थांबते. त्यामुळे शक्यतो अशी ट्रेन बघा की जी प्रत्येक स्टॉपवर थांबते, कारण जर एकदाही थांबले नाहीत तर जी छोटी छोटी स्टेशन आहेत त्याचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. आता यामध्ये हिमालय एक्सप्रेस सुद्धा आहे, पण त्याचे जे सीट्स आहेत ते खूपच कंजेस्टेड आहेत. त्यामुळे ते पण शक्यतो मी प्रेफर करणार नाही. मी सजेस्ट करेन तुम्हाला ऑफकोर्स विस्टाडोम करू शकता. विस्टाडोम कारण त्यामध्ये एसीचा पण ऑप्शन आहे. आता एसीची गरज नाहीये, पण ऑप्शन आहे एसीचा. विस्टाडोम सुद्धा प्रत्येक स्टेशनवर थांबते. मी का सांगतोय, कारण ही जी स्टेशन आहेत ना ती खरंच म्हणजे मी परत एकदा म्हणतोय की आपण गोष्टीत किंवा कॉमिक्समध्ये बघतो ना तशी छोटीशी स्टेशन आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्टेशनवर उतरण्याचा पण एक वेगळाच आनंद आहे. आणि ही सगळी स्टेशन जेव्हा हिमाचल प्रदेश चालू होतं हरियाणामधनं, तेव्हा ट्रेनचं एलिव्हेशन वाढत जातं आणि छान थंडगार हवा आणि सुंदर सुंदर स्टेशन. त्यामुळे या 5 ते 6 तास जर्नीचाच तुम्ही खूप जास्त आनंद घेऊ शकता. त्यामुळे एकतर शिवलिक बुक करा किंवा तुम्ही बुक करू शकता ती म्हणजे विस्टाडो. आता तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून अजून सोपं करून सांगतो. कलका टू शिमला हा रेल्वे ट्रॅक आहे आणि तिथे वेगवेगळ्या या ट्रेन्स आहेत, वेगवेगळ्या टॉय ट्रेन्स आहेत. जसं आता पुणे आणि मुंबई ज्यात प्रगती आहे, डेक्कन क्वीन आहे, सिंहगड एक्सप्रेस आहे, सेम तसंच कलका टू शिमला आणि टॉय ट्रेनचे प्रकार आहेत, ज्यामध्ये हिमालय एक्सप्रेस आहे, शिवलिक एक्सप्रेस आहे, रेल मोटर रेल आहे, असे प्रकार आहेत. पण त्यातली तुम्ही शक्यतो शिवलिक प्रेफर करा. आता या टॉय ट्रेनचा प्रवास तुम्ही करणार असाल तर ट्रिप काय प्लॅन करायची, तर ऑफकोर्स सिमला काय वेगळं सांगायची गरजच नाही. तुम्ही एकतर पोहोचणार आहात चंदीगडला, तर चंदीगड सुद्धा तुम्ही 1-2 दिवस फिरू शकता. चंदीगडचं पण फूड कल्चर एक नंबर आहे, तिथे पण गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तर 1-1.5 दिवस तुम्ही चंदीगड फिरू शकता. किंवा थेट जर दिल्लीवरनं कलकाला गेलात तर कलकावरनं शिमलाला गेल्यावर शिमला काय 4 दिवस 5 दिवस 8 दिवस राहिलात तरी कमी पडेल, इतकं सुंदर शिमला आहे. तिथे सुद्धा खाण्याचं वेगळं कल्चर आहे. एखादं छानसं रिसॉर्ट किंवा सिमलाला तुम्हाला खूप सारे होमस्टेचे सुद्धा ऑप्शन मिळतील. आणि सिमलावरनं तुम्ही ऑफकोर्स टूर प्लॅन करू शकता. ते म्हणजे सांगला व्हॅली आहे त्याची टूर तुम्ही प्लॅन करू शकता. त्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे. बऱ्याच वेळा स्पिती व्हॅलीची टूर सुद्धा लोक सिमलावरनं प्लॅन करतात आणि मनालीला संपवतात. त्यामुळे तुम्हाला तिथे अगदी 4, 6, 8, 12, 15, 20 दिवसाची ट्रिप सुद्धा तुम्हाला तिथे प्लॅन करता येईल. सिमला तर सुंदर आहेच, पण सिमलावरनं साधारण 4 ते 5 तासाच्या अंतरावरती किन्नौर डिस्ट्रिक्ट आहे आणि हे हिमाचलमधलं खूप सुंदर हा जिल्हा आहे. त्यामध्ये सांगला व्हॅली आहे, रिकॉंग पिओ आहे, चितकुल नावाचं छोटंसं गाव आहे. खूप गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तिथे कुठल्या गोष्टी बघायच्या, कसं जायचं याबद्दलचा वेगळा व्हिडिओ केलाय, तो नक्की तुम्ही बघा. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन त्यामध्ये मिळेल. आपली पुढची टॉय ट्रेन आहे दार्जिलिंगची टॉय ट्रेन. म्हणजे बर्फी चित्रपट म्हणू नका किंवा जुने चित्रपट, बऱ्याच ठिकाणी तुम्ही चित्रपटांमध्ये ही ट्रेन बघितली असेल. अतिशय सिनिक रूट आहे आणि ही जी ट्रेन आहे ही सुटते न्यू जलपाईगुडी म्हणजे पश्चिम बंगालमधल्या न्यू जलपाईगुडी मधनं आणि साधारण 8 ते 9 तास प्रवास करून ती दार्जिलिंगला पोहोचते. पण ऑफकोर्स जर तुम्हाला या टॉय ट्रेनचा आनंद घ्यायचा असेल तर अगदी न्यू जलपाईगुडीपासून निघण्याची गरज नाही, कारण तिथून फक्त एकच फेरी आहे दार्जिलिंगला जाण्यासाठी. त्यापेक्षा बेस्ट वे काय आहे की तुम्ही न्यू जलपाईगुडीला पोचा, तिकडून दार्जिलिंगला शेअर कॅबनी किंवा स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने तुम्ही दार्जिलिंगला आधी पोचा.
दार्जिलिंगमध्ये तुम्ही व्यवस्थित फिरा आणि त्यातल्या एका दिवशी तुम्ही टॉय ट्रेन फिरण्याचा अनुभव घेऊ शकता. कारण हा जो प्रवास आहे हा खूप मोठा आहे, 9 तासांचा, आणि टॉय ट्रेन जी आहे ती कंजेस्टेड आहे. त्यामुळे तो प्रवास जर तुमच्या सोबत जर सामान असेल खूप जास्त तर ते त्रासदायक होऊ शकतं. त्यापेक्षा काय करायचं, दार्जिलिंगला पोहोचायचं. तिथून तुम्हाला दररोज साधारण 7 ते 8 फेऱ्या तरी असतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जर बाकीच्या ट्रेन फुल झाल्या, म्हणजे ज्या प्रवासी ट्रेन आहेत त्या जर फुल झाल्या, तर खास पर्यटकांसाठी तिथे जॉय ट्रेन नावाचा प्रकार त्यांनी चालू केला आहे. जी जॉय ट्रेन जी आहे जी दार्जिलिंगमधनं सुटते आणि घूम नावाचं स्टेशन आहे 1 तासाच्या अंतरावरती, तिथे जाते आणि तिकडून परत 1 तास ती परत येते. त्यामुळे तुम्हाला छानपैकी 2 तासाचा ट्रेन राईडचा अनुभव मिळू शकतो आणि त्याचं करंट बुकिंगसुद्धा होतं. त्याच्यात तुम्हाला बुकिंग खूप आधी करावं लागत नाही, तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला थेट बुकिंग मिळू शकतं. पण जर तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करायचं आणि तुम्हाला असं असेल की नाही 1 तास नाही, आम्हाला जरा त्या टॉय ट्रेनचा जास्त आनंद घ्यायचा आहे, कारण मला सुद्धा असंच होतं की मला 4-5 ताससुद्धा ट्रेनमध्ये अजिबात बोर होत नाही, तर अजून एक ऑप्शन म्हणजे दार्जिलिंगवरनं न्यू जलपाईगुडीला फक्त एकच फेरी आहे. पण तिथून कुर्सियोंग नावाचं एक गाव आहे. साधारण 2 ते 3 तास लागतात तिथे जायला आणि त्याच्या 4 फेऱ्या दिवसाला आहेत. त्यामुळे त्याचा तुम्ही ॲडव्हान्स IRCTCवरनं बुकिंग करू शकता आणि छानपैकी तुम्ही ट्रेन करून कुर्सियोंगला जायचं. जनरल कुर्सियोंग मार्केट वगैरे फिरायचं, फारसं तिथे फिरायला नाही आहे आणि तिथून परत यायचं. आणि खासियत म्हणजे काय माहिती आहे का, कारण बऱ्याच या टॉय ट्रेन आहेत ना, म्हणजे ऑफकोर्स दार्जिलिंगची सुद्धा कम्प्लिटली माउंटन्समधनंच ही ट्रेन जाते, पण छोटी छोटी गावं आणि शहरांमधनं ही ट्रेन जाते. त्यामुळे अक्षरशः ट्रॅमसारखा तुम्हाला तिथे अनुभव येतो. काही काही दार्जिलिंगच्या अलीकडे जी मोठी गावं आहेत तिथून थेट मार्केटमधनं ही ट्रेन जाते. त्यामुळे तिथून प्रवास करण्याचा जो अनुभव आहे तो एकदम वेगळाच आहे आणि त्याचं वाफेचं पण इंजिन आहे आणि टिपिकल स्टीमसुद्धा इंजिन आहे, एकदम जुनं. तर हेरिटेज ट्रेन आहे, 100 ते 125 वर्ष जुनी आहे आणि हा जो रेल्वे ट्रॅक आहे हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज रेल्वे ट्रॅक आहे. दार्जिलिंगमध्ये काय फिरायचं, काय बघायचं, कुठे राहायचं याचा आपला वेगळा व्हिडिओ आहे आणि गँगटॉक सिक्कीमचा पण आपला वेगळा व्हिडिओ आहे. तर ते दोन्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला तुमची संपूर्ण ट्रिप प्लॅन करायला त्या दोन्ही व्हिडिओची नक्कीच मदत होईल. आपली पुढची टॉय ट्रेन आहे ती म्हणजे उटीची निलगिरी टॉय ट्रेन, जी सुटते मेतुपल्लयम नावाचं तामिळनाडूतलं गाव आहे, जे कोइंबतूरपासून साधारण पाऊण तासाच्या अंतरावरती आहे. तिथून साधारण सकाळी 7च्या सुमारास ही ट्रेन सुटते. याच्या दररोज 2 फेऱ्या असतात, सकाळी 7 वाजता असते आणि दुपारी 1 फेरी असते. याचं तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करता येतं, IRCTCच्या वेबसाईटवरनं याचं बुकिंग तुम्हाला नक्कीच करता येतं. शक्यतो ॲडव्हान्स बुकिंग करा, कारण ही ट्रेनसुद्धा लगेच फुल होते आणि साधारण हे जे अंतर आहे ते 60 किलोमीटरचं आहे आणि त्यासाठी 4 ते 5 तास ट्रेन घेते आणि ती उटीला पोचते. पण परत जर तुम्हाला बुकिंगचा इश्यू असेल किंवा एवढे 4-5 तास तुम्हाला बसायची तुमची तयारी नसेल किंवा तुम्ही मैसूरवरनं उटीला गेला असाल, तर बेस्ट वे काय आहे, उटीला पोचल्यावरती उटीवरनं कुन्नूरला जायचं, 1 तासाचा प्रवास करायचा, छानपैकी टॉय ट्रेनचा आनंद घेऊ शकता, कुन्नूर अख्खं फिरायचं आणि कुन्नूरवरनं परत तुम्ही उटीला परत येऊ शकता. आता उटीला परत काय काय फिरायचं सगळा डिटेल व्हिडिओ त्याचा उटीचा पण मी वेगळा केला आहे. मागचा जो आपला व्हिडिओ आहे तो मैसूर आणि उटीचा वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. तुमची संपूर्ण ट्रिप प्लॅन करायला त्या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि ही सुद्धा खूप सुंदर टॉय ट्रेन आहे, याचा पण तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता. आपली शेवटची 5वी टॉय ट्रेन जी बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे आणि ती टॉय ट्रेन ही सगळ्यात नवीन टॉय ट्रेन आहे. नवीन म्हणजे काय, ती 1929 साली चालू झाली. बाकीच्या सगळ्या टॉय ट्रेन ज्या आहेत त्या 1905 काही तर 1890 अशा साली चालू झाल्यात, पण ही अगदी लेटेस्ट म्हणता येईल. ती टॉय ट्रेन म्हणजे कांगरा व्हॅली टॉय ट्रेन, जी निघते पठाणकोटवरनं आणि ती जाते हिमाचल प्रदेशमधल्या जोगिंदर नगर येथे आणि ती कांगडा व्हॅली कम्प्लिटली कव्हर करते. कांगडा नावाची पण पर्वतरांगा आहेत हिमाचलमधल्या आणि त्या संपूर्ण कव्हर करत ही ट्रेन जाते. खरं सांगायचं तर ही टॉय ट्रेन फार लोकांना माहीत नाही आणि तिथले जे स्थानिक लोक आहेत ती रोजच्या प्रवासासाठी त्याचा वापर करतात, पण खूप सुंदर टॉय ट्रेन आहे. आता ही पठाणकोटवरनं सुटते साधारण सकाळी, याच्या पण 3-4 फेऱ्या आहेत. पठाणकोट ते जोगिंदरनगर जवळजवळ 8 तासाचा प्रवास आहे, तेवढा प्रवास करायची गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता की कांगडा व्हॅली जे मॅक्लॉडगंजपासून साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावरती आहे, त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, तर पहिलं तुम्ही मॅक्लॉडगंजला जा, म्हणजे हिमाचल अमृतसरवरनं तुम्ही मॅक्लॉडगंजला पोहोचा आणि मॅक्लॉडगंजवरनं साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावरती कांगडा व्हॅली नावाचं रेल्वे स्टेशन आहे, तिथे तुम्ही जा आणि कांगडा व्हॅली टू पालमपूर असं तुम्ही छानपैकी 1.5 ते 2 तासाचा प्रवास करू शकता. आता या रेल्वे रूटमध्ये हिमाचलमधलं प्रसिद्ध चामुंडा देवी टेम्पलसुद्धा आहे, कांगडा फोर्ट आहे आणि पालमपूरसुद्धा, तिथे सुद्धा चहाचे मळे आहेत. खूप ऑफबीट आणि सुंदर हिल स्टेशन आहे हिमाचलमधलं, फारशी गर्दी तिथे नसते. त्यामुळे जर तुम्ही मॅक्लॉडगंज ट्रिप प्लॅन केलीत, अमृतसर, मॅक्लॉडगंज, डलहौसी, तर तुम्ही या ट्रेनचा प्रवास नक्कीच करू शकता. बाय द वे, डलहौसीवरनं अर्धा तासाच्या अंतरावरती डलहौसी रोड नावाचं पण स्टेशन आहे,
जिथून ही ट्रेन पास होते म्हणजे पठाणकोटवरनं निघाली की डलहौसी रोड, कांगडा आणि अशीच ती पुढे जोगिंदरनगरला जाते. त्यामुळे जर तुम्ही डलहौसीला गेला असाल तर डलहौसीवरनं डलहौसी रोडला जा आणि तिथून ट्रेननी प्रवास करत तुम्ही पालनपूरला पण जाऊ शकता किंवा तुम्ही कांगड्याला सुद्धा उतरून तिकडून बाय कॅब तुम्ही मॅक्लोडगंजला जाऊ शकता. मी सजेस्ट करेन की शक्यतो डलहौसी किंवा मॅक्लोडगंज असाच प्रवास करा आणि छानपैकी वन डे ट्रिप करून ज्यात तुम्ही कांगडा फोर्ट कव्हर करून परत तुमच्या राहण्याच्या ठिकाणी तुम्ही नक्कीच येऊ शकता. तर या होत्या आपल्या 5 टॉय ट्रेन्स. यातली माथेरान सोडले तर सगळ्याचं तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करता येईल. IRCTCच्या वेबसाईटवरनं जसं तुम्ही बाकी ट्रेन रिझर्वेशन करता तशाच या ट्रेनचा सुद्धा, या 4ही ट्रेनचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही बुकिंग करू शकता आणि छान तुमची उन्हाळ्यातली ट्रिप प्लॅन करू शकता. किंवा या बऱ्याचशा ट्रेन ज्या तिथे लोक पावसाळ्यात सुद्धा जातात, हिवाळ्यात सुद्धा या ट्रेन मस्त आहेत. त्यामुळे बेस्ट युरोपचा आनंद तुम्हाला इथे भारतामध्ये सुद्धा नक्कीच मिळू शकतो. त्या लेवलच्या, त्या दर्जाच्या या ट्रेन्स आहेत. असेच आपण इंटरेस्टिंग फिरण्याचे व्हिडिओज दर रविवारी घेऊन येतो आणि खाण्याचे व्हिडिओ आपण दर बुधवारी घेऊन येतो. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.